वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन द्वारा आयोजित आंतरजिल्हा राज्यस्तरीय फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन मुंबई ग्रुप सी पुरुष फुटबॉल सामन्याचे आयोजन अमरावती येथे 17 ते 19 जानेवारी 2025 पर्यंत अमरावती जिल्हा फुटबॉल असोसिएशन तर्फे फुटबॉल मैदान पोलीस मुख्यालय अमरावती येथे करण्यात येत आहे। या सामन्यांमध्ये महाराष्ट्रातील नाशिक, ठाणे, धुलिया, नंदुरबार, नांदेड, वर्धा, वाशिम व स्थानिक अमरावती संघ सहभागी होणार आहे। या सामन्याचे आयोजन 20 वर्षानंतर अमरावती येथे करण्यात येत आहे। या सामन्यांमध्ये येणाऱ्या संघाची निवास व्यवस्था जिल्हा स्टेडियम येथे व तसेच जेवणाची व्यवस्था सुद्धा जिल्हा स्टेडियम वर करण्यात आलेली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। ही टूर्नामेंट आहे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन मुंबई यांच्याद्वारे आयोजित केली जातात। त्यांचे प्रतिनिधी म्हणून अमरावती जिल्हा फुटबॉल असोसिएशन ही इथं अमरावतीला ही टूर्नामेंट आयोजित करत आहे। आपल्याला दिलेला प्रपत्र ही टूर्नामेंट जी आहे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन मुंबई ग्रुप सी पुरुष फुटबॉल सामन्यांचे आयोजन अमरावती येथे दिनांक 17 ते 19 जानेवारी 2025 पर्यंत पोलीस मुख्यालयाच्या फुटबॉल मैदानावर आयोजित करण्यात हा अमरावतीला आयोजनाचा बहुमान 20 वर्षांनंतर मिळालेला आहे। 20 वर्षा अगोदर इथं अशीच इंटर डिस्ट्रिक्ट फुटबॉल चॅम्पियनशिप झालेली होती। या सामन्याच्या यशस्वी आयोजनाकरिता जिल्हा फुटबॉल असोसिएशन तसेच अमरावतीमध्ये खेळणारे फुटबॉल क्लब मंडळ त्यांचे सदस्य या सर्वांना सामूहिकरित्या आयोजनाच्या समित्यांमध्ये आम्ही समाविष्ट केलेला आहे। या सामन्यामध्ये एकूण 8 संघ भाग घेत आहेत। याचा यजमान अमरावतीचा संघ आहे। नाशिक, ठाणे, नंदुरबार, धुलिया, वाशिम, नांदेड, वर्धा असे एकूण 8 संघ या टूर्नामेंटमध्ये सहभागी होत आहेत। या टूर्नामेंटमध्ये येणाऱ्या सर्व खेळाडूंचा राहण्याची सोय जिल्हा स्टेडियम मध्ये जे हॉस्टेल आहे तिथं केलेली आहे व तसेच त्यांच्या जेवणाची व्यवस्था सुद्धा तिथंच केलेली आहे। जेवण व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पद्धतीचं जेवण तिथं तयार आहे आणि सर्व खेळाडूंचा याच्यात खूप मोठ्या संख्येने सहभाग होतो। इथून जिंकून जाणारा संघ हा पुढे जाऊन आणखी वरच्या स्टेजवर तो आपल्या सामन्यामध्ये सहभाग घेईल। या सामन्याकरिता आमचे असोसिएशनचे अध्यक्ष अरुण जयस्वाल, सचिव सुशील सुर्वे, हे दुसरे उपाध्यक्ष आहेत डी.बी. खोबराकडे आणि असोसिएशनचे जे आजीवन सदस्य आहेत नंदकिशोर भागवत व इतर आमचे सहकारी हे सर्व इथं कसोटीनं मेहनत करत आहेत या सामन्याच्या यशस्वी आयोजनाकरिता। धन्यवाद। समाचार संकलन अशोकभाई जोशी।